नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट भरतीमध्ये वनरक्षक या पदाचा रिझल्ट नुकताच जाहीर झालेला आहे। यामध्ये आपण पूर्ण जी लिस्ट आहे फॉरेस्ट गार्ड या पदाची व मार्क्स सुद्धा आपण चेक केलेले आहे। तर आता जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मैदानी चाचणी होणार आहे ते कोणत्या विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी होणार आहे आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे त्याबद्दल एक अपडेट आलेली आहे, ती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, ज्या उमेदवारांना 45 पेक्षा जास्त गुण आहेत या सर्व उमेदवारांना शारीरिक चाचणी व कागदपत्रे तपासणीकरिता बोलवल्या जाईल। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 45% वर मार्क्स आहे असे सर्व विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। म्हणजे जर तुम्हाला 45% वर मार्क्स असेल तर तुमची शारीरिक चाचणी म्हणजे धाव चाचणी होणार आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा होणार आहे। तर बघा, 45% म्हणजे किती मार्क्स असले पाहिजे? तर बघा, 54 गुणाच्या पुढे गुण असणाऱ्या सर्व उमेदवार शारीरिक चाचणी व कागदपत्रे तपासणीकरिता पात्र असतील। म्हणजे 45% गुण म्हणजे तुम्हाला 54 म्हणजे 54 गुण असणं गरजेचं आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना 54 गुण असेल ते विद्यार्थी शारीरिक चाचणीसाठी इलिजिबल आहे। वनरक्षक पदाचे लेखी परीक्षेची मेरिट लिस्ट येत्या 2 ते 3 दिवसात वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर शारीरिक चाचणी व कागदपत्रे तपासणीचे वेळापत्रक वृत्तनिहाय वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी एकाच दिवशी घेतल्या जाणार आहे। म्हणजे जे लेखी परीक्षेची जी मेरिट लिस्ट आहे ती 1 ते 2 दिवसामध्ये आता साइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि लिस्ट आल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर शारीरिक चाचणी व कागदपत्रे तपासणीचे वेळापत्रक सुद्धा साइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि शारीरिक चाचणी व कागदपत्रे तपासणी ही एकाच दिवशी होणार आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे। तर येत्या 15 तारखेपर्यंत जी लिस्ट आहे मेरिट लिस्ट ती साइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि 25 तारखेपर्यंत तुमचं फिजिकल व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होण्याची शक्यता आहे। तर जे विद्यार्थ्यांना 45% वर म्हणजे 54 गुण आहे त्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व फिजिकलसाठी जावं लागणार आहे। तर या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।